हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत किचनमध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यापासून आपल्या केसांना कशा प्रकारे आपण मजबूत बनवू शकतो. काहीही खर्च न करता आपण आपल्या घरच्या साहित्यामध्ये आज ही रेमेडी पाहणार आहोत. तर कांदा हा सगळ्यांच्याच घरामध्ये असतो, पण आपल्याला माहीत नसतं की केसांना कांद्याचा खूप जास्त असा फायदा होतो. तर केस लवकर वाढवण्याचं कामसुद्धा कांदा करत असतो आणि आपले केस मजबूत होण्यासाठी सुद्धा हा कांदा तितकाच उपयोगी आहे. तर ही रेमेडी कशी करायची? तर त्यासाठी आपल्याला इथं लाल कलरचा कांदा घ्यायचा आहे. तर इथं मी एक कांदा घेतलेला आहे आणि कांद्याचा जो देठाचा भाग आहे तो काढून घेतलेला आहे आणि कांद्याची जी साल आहे ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचे. तर कांदा आपल्याला अगदी बारीक अशा किसणीवरती किसून घ्यायचा आहे. जितकी बारीक खिसणी असेल तितका त्याचा रससुद्धा खूप जास्त असा निघतो. तर कांदा लावण्याच्या खूप अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि त्यातलीच एक पद्धत मी आज तुम्हाला दाखवणार आहे. अगदी सोप्या पद्धतीनं मी आज कांद्याचा रस केसांना कसा लावायचा आणि त्यामध्ये कोणते कोणते घटक घालायचे हे मी सांगणार आहे. अगदी 2 ते 3 साहित्यामध्ये आपण ही रेमेडी बनवणार आहोत. अगदी केसांना उपयोगी ठरणारी अशी ही रेमेडी आहे. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण यामध्ये काय काय साहित्य घातलेलं आहे आणि केसावरती कशा प्रकारे हे अप्लाय केलेलं आहे. तर इथं एक बारीक अशी खिसणी घेतलेली आहे आणि त्याच्यावरती आपल्याला हा कांदा व्यवस्थित खिसून घ्यायचा आहे. तर कांद्यामध्ये भरपूर पाण्याचं प्रमाण असतं आणि हे पाणीच आपल्या केसांसाठी फायदेशीर ठरू शकतं. याच पाण्यामुळे आपल्या केसांची वाढ होते, केस दाट व्हायला सुद्धा मदत होते, केसांची ग्रोथ वाढते. केस पातळ झालेले असतील किंवा मग डोक्यावरती टक्कल जरी पडलेला असेल तर त्या ठिकाणी जर हा कांद्याचा रस चोळला तर त्या ठिकाणी मुळापासून नवीन केस यायला सुरुवात होते आणि केस दाट व्हायला सुद्धा मदत होते. कांद्याचे भरपूर असे उपयोग आपल्या केसांसाठी आहेत आणि केसांची मुळं मजबूत होण्यासाठी, आपले केसांचे जे त्वचा आहे ती त्वचा निरोगी राहण्यासाठी, त्वचेला खाज सुटत असेल किंवा मग केसामध्ये कोंडासुद्धा झालेला असेल तर तो सुद्धा निघून जातो. आपल्या केसांचं रक्षण करतो. असे बरेच कांद्याच्या रसामध्ये असे भरपूर असे गुण आहेत आणि याच कांद्याचा रस आपण आपल्या केसांना आज लावणार आहोत. तर अशा प्रकारे आपल्याला चाळणीमध्ये व्यवस्थित हा कांद्याचा रस चाळून घ्यायचा आहे. आता जे खाली पाणी निघालेलं आहे या पाण्यामध्ये आता आपण दुसरे आणखीन 2 घटक घालणार आहोत. त्यामुळं आपल्या केसांची ग्रोथ वाढायला मदत होते आणि केस दाट व्हायला सुद्धा मदत होते. तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे लिंबू. तर लिंबूचे खूप सारे प्रयोग आपण केसावरती करू शकतो. केसामध्ये कोंडा झालेला असेल किंवा केसांच्या मुळाशी खाज सुटलेली असेल किंवा काही त्वचा रोग असेल तर आपण इथं लिंबाचा सुद्धा उपयोग करू शकतो. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं आणि केसामध्ये जे घाण असते ती घाण निघून जायला सुद्धा या लिंबामुळे मदत होते. केसामध्ये कोंडा असेल तर तो कोंडासुद्धा नाहीसा होतो. केसामध्ये जर कोंडा असेल तर केसाची वाढसुद्धा खुंटते आणि केसामध्ये खाज सुटायला सुरुवात होते. यामुळं केस आपले वृक्ष होतात आणि तुटतात, गळतात. त्यामुळं कोंडा होऊ नये म्हणून यामध्ये आपल्याला लिंबू पिळायचं. आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला खोबरेल तेल. तर 7 ते 8 थेंबे तर खोबरेल तेलाचे आपल्याला घालायचे आहेत. तर खोबरेल तेल हे केसांना मजबूती तर देतच, पण केस लांब होण्यासाठी सुद्धा मदत करतं. तर आपल्या केसांना पोषणाची गरज असते आणि म्हणून आपण आठवड्यातून 1 ते 2 वेळा खोबरेल तेल लावून छान मालिश करायची आहे. तर हे जे रेमेडी आहे हे सुद्धा आपल्याला आठवड्यातून 2 वेळा लावायचे आहे आणि हे पाणी आपल्या केसांना लावून छान असं मालिश करायचं आहे. तर हे आपल्या केसांवरती कसं अप्लाय करायचं आहे, तर एखादा कॉटनचा गोळा घ्यायचा आणि त्याच्याने अशा पद्धतीनं मी जसं व्हिडिओमध्ये दाखवले अगदी त्याप्रमाणे तुम्ही केसांच्या मुळाशी लावून छान मालिश करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. तर याच्याने खूप दाट असे केस होतात आणि लांबसुद्धा व्हायला मदत होते. केसांची मुळं मजबूत होतात आणि केसांची वाढ व्हायला मदत होते. तर काहीही खर्च न करता हे रेमेडी आपण घरच्या साहित्यामध्ये घरच्या घरी करून केसांवरती अप्लाय करू शकतो. यामुळे केस स्ट्रॉंग तर होतातच, पण केसांची भरपूर वाढ होऊन केस दाट व्हायला सुद्धा मदत होते. तर
आजची ही रेमेडी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला ही आजची रेमेडी आवडली तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. आणि सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्यालासुद्धा प्रेस करा. आता भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेमेडीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.